मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार डिजिनवरचा विशेष कार्यक्रम सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लबच्या आजपर्यंतच्या भागांमध्ये आपण उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता आणि मनोवृत्ती, उद्योगाची उत्तम संकल्पना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योगासाठी आवश्यक ते भांडवल मिळवायचे मार्ग याविषयी चर्चा केली. यापुढील भागांमध्ये आपण जे उद्योग सहजतेने सुरू करता येतील, ज्यातून आपल्याला पुरेसे पैसे मिळवता येतील आणि त्याचबरोबर तो उद्योग वाढवत नेण्याच्या संधी उपलब्ध असतील, अशा काही उद्योगांविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, फास्ट फूडचा उद्योग हा अशा उद्योगांपैकी एक आहे. हा उद्योग उपलब्ध भांडवलात सहजतेने सुरू करता येतो. त्यामध्ये दैदिप्यमान असं यश मिळवण्यासाठी सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. एका छोट्या उडपी रेस्टॉरंटपासून सुरुवात करून आज ऑर्किड सारख्या एका पंचतारांकित हॉटेलची शृंखला उभी करणाऱ्या विठ्ठल कामत यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण सॅटर्डे क्लबच्या मागच्या काही 1-2 एपिसोडपूर्वी त्यांच्याशी सविस्तर चर्चासुद्धा केलेली आहे, त्यांची मुलाखतही घेतली आपण. आता फास्ट फूड म्हणजे काय, तर ढोबळ मानानं जे खाद्यपदार्थ अतिशय कमी वेळात तयार करून देता येतात ते खाद्यपदार्थ म्हणजे फास्ट फूड. बर्गर्स किंवा पिझ्झाबरोबरच इडली, वडा, समोसे, पावभाजी या भारतीय आणि पोहे, वडापाव यासारखे मराठी पदार्थ हे सुद्धा फास्ट फूड याच खाद्यप्रकारात येतात. हे पदार्थ देणाऱ्या उपहारगृहांना खाद्य उद्योगामध्ये जलद सेवा देणारी उपहारगृह म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स असं संबोधलं जातं. 2019 साली फास्ट फूडची जागतिक बाजारपेठ 4,88,000 कोटी रुपये इतकी होती. 2027 साली ती 7,02,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. आज भारतामध्ये फास्ट फूडची बाजारपेठ जवळपास 14,400 कोटी रुपयांची आहे. म्हणजे सध्या भारतामध्ये प्रत्येक वर्षी 14,400 कोटी रुपयांच्या फास्ट फूड पदार्थांची खरेदी आणि विक्री होते. विशेष म्हणजे ती सातत्याने वर्षाला 40% इतक्या प्रचंड वेगाने वाढते. अमेरिकेतल्या कॅन्सास इथे 1921 सुरू झालेली व्हाईट कॅसल नावाची हॅम्बर्गर विकणाऱ्या काही उपहारगृहांची साखळी ही फास्ट फूडची पहिली शृंखला मानली जाते. त्याच सुमारास हार्लँड सँडर्स नावाचा एक माणूस केंचुकी इथे आपल्या रस्त्याकडेच्या लहान घरात किचन तळून त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ फक्त 2-3 माणसं बसू शकतील इतक्या छोट्या टेबलवर लोकांना सर्व करायचं. त्याही परिस्थितीत त्याच्या डोक्यात केवळ आपले खाद्यपदार्थ विकणाऱ्या उपहारगृहांची शृंखला निर्माण करण्याची अभिनव कल्पना येत होती. त्यातूनच 1952 साली केंचुकी फ्राईड चिकन KFC या फास्ट फूड शृंखलेचा जन्म झाला. आज केंचुकी फ्राईड चिकनची जगभरातल्या 150 देशांमध्ये जवळपास 22,700 उपहारगृह आहेत. फास्ट फूडला लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद, मोठी लोकसंख्या, फास्ट फूडसाठी लागणाऱ्या कच्च्या अन्नधान्याची मुबलक उपलब्धता या सर्वांमुळे भारत सध्या फास्ट फूड उद्योगाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान बनलं आहे. फास्ट फूड बनवणाऱ्या सर्वच जागतिक कंपन्यांनी आपल्या शृंखलांची अनेक उपहारगृह भारतात सुरू केलेली आहेत. मॅकडोनल्ड्सची भारतात आज जवळपास 400 उपहारगृह आहेत आणि या वर्षाअखेरपर्यंत ती 500च्या वर नेण्याची कंपनीची इच्छा आहे. 2008 साली डॉमिनोज पिझ्झाची भारतात 277 उपहारगृह होती. आज ते जवळपास 1200 पर्यंत पोहोचले. डॉमिनोजचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पिझ्झा हटला सुद्धा भारतात तितकाच चांगला प्रतिसाद मिळतोय. पिझ्झा हटची आज भारतात जवळपास 400 उपहारगृह आहेत आणि या वर्षाअखेरपर्यंत ती 700 पर्यंत नेण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याखेरीज सबवे, केंटुकी फ्राईड चिकन यासारख्या बहुराष्ट्रीय फास्ट फूड कंपन्यांनी भारतामध्ये आपलं उत्तम बस्तान बसवलेलं आहे. तसं पाहिलं तर भारतीय खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेत स्वतःला प्रस्थापित करणं या फास्ट फूड कंपन्यांसाठी अतिशय अवघड होतं. आपल्या विस्तीर्ण पसरलेल्या देशात लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी या प्रांत, वय, आर्थिक परिस्थिती, पारंपरिक सवयी यानुसार घडत गेलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. चेन्नईमध्ये रोजच्या आहाराचा भाग असलेला पोंगल अलाहाबादमध्ये कोणाला फारसा माहीत असेल असं मला वाटत नाही. लुधियानाच्या तालमीत व्यायाम करणारा पैलवान सकाळच्या व्यायामानंतर खुराक म्हणून आलू के पराठे आणि ती मलईदार लस्सी वगैरे हा त्याचा आहार असतो. मात्र कोल्हापूरच्या आखाड्यात जो दम घुमवतो तो तरुण मटणात भाकरी कुस्करून नाश्ता करतो. सिंधुदुर्गात चवीने खाल्लं जाणारं पेज पापड आणि खोबऱ्याची चटणी हे पारंपरिक जेवण जवळच्या सातारा जिल्ह्यात घाटावर कोणी खात नाही. या सर्व भिन्न सवयी आणि आवडीनिवडी असणाऱ्या लोकांच्या पसंतीला उतरतील सामान्य पाककृती तयार करून लोकांना त्या विकत घ्यायला लावणं हे फार अवघड होतं. त्यातच भर म्हणून मूळ पाश्चात्य फास्ट फूडची चव काहीशी सपक आहे. खमंग मसालेदार पदार्थ चवीने खाणाऱ्या भारतीयांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणलेलं फास्ट फूड सुरुवातीला फारसं आवडलं नाही.
म्हणूनच मॅकडोनल्ड्स सारख्या जगभर सर्वत्र सातत्याने नफा कमवणाऱ्या कंपनीला भारतात सुरुवातीला काहीसा तोटा सहन करावा लागला. तेव्हा भारतात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आलू टिक्की या पदार्थाला बन पावमध्ये घालून त्याला मॅक आलू टिक्की असं नाव देत तो पदार्थ आपल्या उपहारगृहातून विकायला मॅकडोनल्डने सुरुवात केली. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग त्यापाठोपाठ खास भारतीय बाजारपेठेसाठी त्यांनी चिकन टिक्कापासून मॅक चिकन टिक्का किंवा पनीर मसालापासून मॅक शाही पनीर यासारखे पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मॅकडोनल्ड्सला भारतामध्ये सुद्धा फायदा मिळायला सुरुवात झाली. डॉमिनोज पिझ्झाने ऑर्डर दिल्यानंतर 30 मिनिटात पिझ्झा घरी पोहोचला नाही तर तो पिझ्झा फुकट अशी आक्रमक आणि आकर्षक जाहिरात करायला सुरुवात केली. पिझ्झा या खाद्यपदार्थाची फारशी माहिती किंवा आवड नसणाऱ्या लोकांचं सुद्धा लक्ष या जाहिरातींनी वेधून घेतलं. लोकांनी ऑर्डर्स दिल्या. ठरल्या वेळेत पिझ्झा घरपोच मिळत गेला. क्वचितच उशीर झाल्यानं फुकट पिझ्झा द्यावा लागला, पण बऱ्याचदा लोकांना पैसे द्यावे लागले. पण तरीही पिझ्झा आवडला आणि डॉमिनोज भारतामध्ये प्रस्थापित झालं. लहान वयामध्ये कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांशी बांधिलकी किंवा खाण्याच्या विशिष्ट सवयी निर्माण झालेल्या नसतात. हे नेमकं समजून घेऊन या बहुराष्ट्रीय फास्ट फूड शृंखलांनी लहान मूल हा आपला प्रमुख ग्राहक आहे हे नक्की केलं. त्यांनी लहान मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्या फास्ट फूडकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मॅकडोनल्ड्समध्ये खाद्यपदार्थांबरोबर भेट म्हणून मिळणारी छोटी पण आकर्षक खेळणी किंवा पिझ्झा हटच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या जाहिराती यामुळे लहान मुलांमध्ये फास्ट फूडची लोकप्रियता विलक्षण वेगानं वाढत गेली. फास्ट फूड हीच नव्या पिढीची खाण्याची पहिली आवड बनली. 20 वर्षांपूर्वी लहान असलेली ती मुलं आता तरुण आणि मध्यम वयात आहेत. फास्ट फूड हा आजही त्यांच्या खाण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा फास्ट फूडची आवड आपसुकच निर्माण झाली आहे, कारण आईबाप तेच खात आहेत. म्हणूनच फास्ट फूड हा नवीन पिढीच्या खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग झाला आहे. खर्च करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नसणाऱ्या लहान मुलांना आपला प्रमुख ग्राहक मानणं हीच मुळात एक अभिनव संकल्पना होती. ती विलक्षण यशस्वी झाल्याचं दिसून येतं आज. केवळ लहान मुलंच नव्हे तर इतर ग्राहकसुद्धा फास्ट फूड शृंखलांकडे आकर्षित होत गेले. मी पुण्याला किंवा गोव्याला जाताना वर्षानुवर्ष पनवेलजवळच्या दत्त स्नॅक्समध्ये चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबायचो सकाळी. एकदा काही कारणांमुळे नव्यानं सुरू झालेल्या पुढच्या मॅकडोनल्ड्समध्ये गेलो. तिथे मिळणारी अधिक तत्पर सेवा, स्वच्छतागृह, टॉयलेट्स, आरामदायक बैठक व्यवस्था आणि सकृत दर्शनी आरोग्यपूर्ण वाटणारी स्वयंपाक व्यवस्था, त्यांचं किचन. त्यामुळे त्यानंतर बऱ्याचदा दत्त स्नॅक्सवरची गर्दी टाळण्यासाठी मी मॅगडीमध्ये जाऊ लागलो. पुढे त्यांच्या अन्य काही उपहारगृहांमध्ये गेल्यावर लक्षात आलं की मॅकडोनल्ड्सच्या पदार्थांची चव त्यांच्या प्रत्येक उपहारगृहांमध्ये सारखीच असते. त्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक विशिष्ट व्यवस्था निर्माण केलेली आहे. काही वर्षापूर्वी आपले मराठी हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत यांनी भारतीय फास्ट फूड देणाऱ्या उपहारगृहांची शृंखला विठ्ठल कामत्स या नावाने सुरू केली होती. बहुराष्ट्रीय शृंखलांप्रमाणे स्वच्छ आरोग्यपूर्ण वातावरणात तितकीच तत्पर सेवा देणाऱ्या कामतांच्या शृंखलेला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि ती शृंखला अल्पावधीतच लोकप्रियही झाली. मुंबईतल्या दादरमधल्या प्रकाश आणि त्या प्रकाशमध्ये मिळणारे महाराष्ट्रीयन पदार्थ किंवा पुण्यातल्या वाडेश्वरमधली अप्पम आणि इडली अतिशय लोकप्रिय आहे. बाहेरगावून येणारी बरीच माणसं त्या उपहारगृहांमध्ये आवर्जून जातात. त्यांनी जर प्रयत्न केला असता तर कदाचित ते सुद्धा स्वतःच्या शृंखला सुरू करू शकले असते. पण त्यांची लोकप्रियता फक्त 1-2 उपहारगृहांपुरतीच मर्यादित राहिली. प्लस त्यांच्या उपहारगृहांमध्ये आमची कोठेही शाखा नाही हे बोर्डही झळकत राहिले. तर ही मानसिकता वेगळी आहे. सध्या महाराष्ट्र सरकारनं फास्ट फूड उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सरकार फास्ट फूड उद्योग सुरू करण्यासाठी उत्तम अनुदान देऊ लागलं आहे. या सवलतींचा लाभ घेतल्यास तरुण उद्योजक लवकर आणि अधिक नफा कमवू शकतो. अतिशय वेगवान झालेली आपली जीवनशैली हे फास्ट फूड उद्योगाचा इतका विकास होण्याचं सर्वात प्रमुख कारण आहे. दोन्ही वेळेला सागरसंगीत जेवणाची जी कल्पना आता होती आपली ती आता कालबाह्य झाली. शांत बसून समाधानाने 4 घास खाणं हे सुद्धा कमी होऊ लागले. कमीत कमी वेळात खाणं उरकून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करणं ही आज आपल्या सर्वांचीच गरज झाली आहे. त्यातून नवनव्या प्रकारचे अधिक पौष्टिक फास्ट फूड्स बाजारात येत आहेत. यापुढे फास्ट फूडची आपली गरज वाढतच जाणार आहे. म्हणूनच फास्ट फूडच्या उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनी विशाल दृष्टिकोन ठेवला तर ते 1-2 उपहारगृहेच नव्हे तर स्वतःची फास्ट फूड उपहारगृह शृंखलासुद्धा उभी करू शकतात. एकंदर काय तर जलद सेवा देणारा फास्ट फूडचा उद्योग आता अधिकच चवदार होत चालला आहे.
मित्रो, सॅटर्डे क्लबसाठी हे माहितीपूर्ण संकलन आणि लिखाण केलं होतं डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी. मला खात्री आहे की या माहितीच्या आधारे स्वतःचा छोटासा का होईना फास्ट फूड जॉईंट तुमच्यापैकी कोणीतरी सुरू करेल आणि एक दिवस आम्ही त्या फास्ट फूड जॉईंटवर त्या मराठमोळ्या उद्योजकाची मुलाखत घ्यायला पोचलेले देखील असू. मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचा आमचा प्रयत्न आणि त्यांना शुभेच्छा देखील आहेतच. तुमचा निर्धारही असू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.